मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आलेली आहे. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की आता जीवा आणि नंदिनी दोघांनी सुद्धा आपलं बाळ गमावलं आहे. पण प्रेक्षकांनी इकडे आता खूप मोठा चमत्कार झाला आहे. इकडे जीवा नंदिनीने स्वतःचं एक बाळ गमावलं, पण त्यांचं एक बाळ अजूनही तसंच आहे. म्हणजे जीवा, नंदिनी आणि मानिनी जेव्हा सोनोग्राफीला जातात तेव्हा त्यांना एक खूप मोठा सुखद असा धक्का मिळालेला आहे. डॉक्टरांनी तर चमत्कार झाला असं सांगत नंदिनीचं अजून एक बाळ जिवंत आहे. आणि ही गोष्ट ऐकून आता मानिनी जीवाला तर खूप आनंद झालेला आहे, कारण पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये सुखाची चाहूल निर्माण झाली आहे. पण आता इकडे देशमुखांच्या घरामध्ये काहीतरी साडेसाती सुरू झाली आहे. इकडे जीवा आणि नंदिनीने चांगली न्यूज दिली आहे, पण त्याचबरोबर आता इकडे काव्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठं वादळ निर्माण होणार आहे. म्हणजे ज्यावेळेला मानिनी आता सोनोग्राफीचे बाळाचे ठोके ऐकते आणि तिला प्रचंड आनंद झालेला असतो, कारण तिने पहिल्यांदा स्वतःच्या नातवंडाचे हृदयाचे ठोके ऐकलेले असतात. आणि ही न्यूज कळते ना कळते तेव्हा मात्र आता इकडे यांच्यावरती पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि ती गोष्ट म्हणजे काव्य पुन्हा एकदा जिन्यावरून खाली कोसळली आहे. आणि या सगळ्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर पार्थ आणि दिव्या दोघं जण जबाबदार आहेत. डॉक्टरांनी चमत्कार झाला सांगून जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यामध्ये एक सुखाचं वादळ तर आणलंच, पण त्यासोबत आता काव्य आणि पार्थच्या आयुष्यामध्ये मात्र दुःखाचं खूप मोठं वादळ घेऊन आलेले आहे. आणि या सगळ्यामुळे आता काव्य आणि पार्थमध्ये खूप मोठा दुरावा निर्माण होणार आहे. आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त आता दिव्या कारणीभूत असणार आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग ना खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर नेमकं काव्यासोबत असं काय झालं, काव्या जिन्यावरून खाली पडण्यासाठी दिव्या आणि पार्थ कसे काय जबाबदार झाले, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. प्रेक्षकांनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की आता जीवा आणि नंदिनी दोघं सुद्धा डॉक्टरांना भेटायला आलेले असतात. आणि डॉक्टरांनी आता इथे नर्सला काही त्यांच्या ब्लड टेस्ट करायला लावलेले असतात आणि त्याचे रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी येणार असतात. तर जीवा, नंदिनी आता पुन्हा एकदा इकडे डॉक्टरांना भेटायला येतात. जीवा, नंदिनी आता घरी कोणालाही सांगत नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठं वादळ निर्माण झालं याची आता कोणालाच कल्पना नसते. जीवा, नंदिनी आता डॉक्टरांना येऊन भेटतात आणि ते रिपोर्ट्स जे आलेले आहेत, जेव्हा डॉक्टर आता हे रिपोर्ट्स जीवा, नंदिनीला दाखवतात तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणत असते की डॉक्टर, काय झालं, काय आलं रिपोर्टमध्ये. इथे मात्र जीवा आणि नंदिनी दोघं सुद्धा घाबरलेले असतात. रिपोर्ट्समध्ये काय आलं असेल याची दोघांनाही चिंता लागून राहिलेली असते. डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिलेत आणि आता जीवा, नंदिनीला त्यांनी सांगितलं की रिपोर्ट्स बरेचसे खराब आलेत. रिपोर्ट्समधल्या बऱ्याच गोष्टी अबनॉर्मल आहेत. आपण ह्या फक्त ब्लड टेस्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यावरून लावलेला हा अंदाज आहे, पण आपण एखादी सोनोग्राफी वगैरे पण करून घेऊ शकतो. पण आता ह्या रिपोर्ट्स ऐकून जीवा, नंदिनी प्रचंड नाखुश झालेले असतात. म्हणजे त्यांना आता खूप टेन्शन आलेलं असतं. डॉक्टर जीवा आणि नंदिनीला म्हणतात की रिपोर्ट्स ऐकून तुम्ही एकदम नाखुश होऊ नका, आपल्याकडे चान्सेस नाही असं नाही आहे. फक्त रिपोर्ट्समध्ये काही चेंजेस आहेत, काही गोष्टी कमी आहेत, तर आपण काही ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या कव्हर होऊ शकतात. पण मला असं वाटतं की आपण एकदा सोनोग्राफीसुद्धा करून घ्यावी. आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. पण आता ह्या गोष्टीसाठी नंदिनी मात्र तयार नसते, कारण एका मागोमाग एक इतके तिला धक्के बसलेत की आता नंदिनी म्हणते की नाही, आता मला काही करायचंच नाही आहे, जे काही होईल ते होईल. माझ्याकडे आणखीन एक धक्का सहन करण्याची आता माझ्याकडे शक्तीच नाही आहे. जर सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम निघाला तर मग काय करायचं. नंदिनी इथे सोनोग्राफी करण्यासाठी तयार नसते, पण जीवा मात्र नंदिनीला सोनोग्राफी करण्यासाठी कन्व्हिन्स करत असतो. म्हणतो आपण एकदा सोनोग्राफी करून घ्यायला काय हरकत आहे. नंदिनी मात्र या सगळ्या गोष्टीसाठी आता तयार नाही आहे. जीवा म्हणतो काहीच हरकत नाही, जेव्हा तुला वाटेल तेव्हा आपण नक्कीच पुन्हा एकदा सोनोग्राफीसाठी ट्राय करूया, पण आता मला असं वाटतं की आपण थोडा वेळ घेऊया. आणि आता दोघंसुद्धा निघून घरी गेलेले असतात. इकडे आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा घरी येतात आणि त्याच वेळेला मानिनीला हे आठवतं की आज नंदिनीच्या सोनोग्राफीची तारीख आहे. जीवा, नंदिनी घरी येतात तेव्हा मानिनी लगेच विचारते, काय रे, कुठे गेलो होता दोघं पण. आता हे दोघं जण हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि या दोघांना मानिनीला खरं काही सांगायचं नसतं. जीवा म्हणतो की आनंद निवासमध्ये गेलो होतो, नंदिनीचं थोडं काम होतं आणि मी पण म्हटलं तिला थोडंसं मदत करावी. त्यावर मानिनी म्हणते की तुम्ही कामाच्या मागे एक गोष्ट विसरताय, नंदिनी आज तुझी सोनोग्राफी होती ना. मानिनी आता असं म्हणाल्यानंतर जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा एकमेकांकडे पाहतच बसतात. मानिनी म्हणते, काय काय झालं, विसरलात ना. कामाच्या व्यापामध्ये ह्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. असे कसे वेंधळे दोघं पण, एवढी मोठी गोष्ट आणि तुमच्या लक्षात कशी नाही राहिली. नंदिनी म्हणते की हा हो नाही, कामाच्या नादामध्ये ना सगळं काही विसरायला झालं. मानिनी म्हणते ह्या अशा गोष्टी आता विसरून चालणार नाही. आणि जीवा, तू काय रे, नंदिनीची काळजी घेतो म्हणतोस ना, आणि साधी तुझ्या गोष्ट लक्षात नाही का राहिली. जीवा म्हणतो, सॉरी आई, पण आम्ही लवकरच करून घेतो ना. मानिनी म्हणते, लवकरच म्हणजे लवकर म्हणजे काही नाही, आजच्या आज सोनोग्राफी करून घ्यायची. आणि हो, आजच्या सोनोग्राफीला मी तुमच्यासोबत येणार आहे. आता मानिनी असं म्हणाल्यानंतर मात्र जीवा आणि नंदिनी दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय.
नंदिनी म्हणते की आई तुम्ही कशाला उगाचच, आम्ही जाऊन येतो ना लगेच. मानिनी म्हणते ते मला काय माहीत नाही. आज पहिली सोनोग्राफी आहे आणि पहिल्या सोनोग्राफीला मी येणार आहे. अजिबात नाही म्हणायचं नाही आहे. चला निघा लवकर, आत्ताच्या आता निघूया. आता मात्र इथे नंदिनीचा आणि जीवाचा नाईलाज असतो. आता तिघंसुद्धा इकडे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. नंदिनीच्या आणि जीवाच्या मनात एकच भीती असते की आईला जर आज सत्य समजलं तर मग तिला खूप मोठा धक्का बसणार आहे. इकडे सोनोग्राफी वॉर्डमध्ये येतात. आता इथे खरं तर डॉक्टरांशी जीवाला बोलायचं असतं, पण आता मानिनी सोबत असल्यामुळे जीवाला डॉक्टरांशी काहीही बोलता येत नाही. आणि त्यात इकडे सोनोग्राफी वॉर्डमध्ये नवीन डॉक्टर असल्यामुळे त्यांनासुद्धा काहीही माहीत नसतं, कारण नंदिनीचं आधी एक मिसकॅरेज झाले याची त्यांना कल्पनासुद्धा नसते. त्याच्यामुळे आता जीवा म्हणतो की ह्या डॉक्टरांनी जर आईसमोर सांगितलं तर मग आईला खूप मोठा धक्का बसेल. काय करावं त्याला काहीच कळत नाही आहे. डॉक्टर म्हणतात या ना नंदिनी देशमुख, झोपा इथे. नंदिनी आता इथे घाबरतच बेडवरती झोपते. मानिनी मात्र इथे प्रचंड खुश असते की आज पहिल्यांदा तिला तिचं नातवंड स्क्रीनवरती पाहायला मिळणार असतं, त्याची हालचाल पाहायला मिळणार असते. त्या डॉक्टर आहेत त्या मानिनीला म्हणतात की तुम्ही कोण, यांची आई आहात का? त्यावर मानिनी म्हणते मी सासू आहे तिची. आज मला माझ्या नातवंडाचा पहिली हालचाल पाहायची आहे. मी सुद्धा तिच्यापेक्षा जास्त एक्सायटेड आहे. डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही इथेच थांबा. आणि आता डॉक्टरांनी सोनोग्राफीला सुरुवात केली आहे. जीवा आणि नंदिनी मात्र आता इथे प्रचंड घाबरलेले असतात. जीवाला कळतच नसतं की काय करावं. डॉक्टरने आता इथे सोनोग्राफी सुरुवात केली आणि त्यानंतर खूप मोठा असा चमत्कार झाला आहे. ते म्हणजे नंदिनीच्या सोनोग्राफीमध्ये आता बाळाची हालचाल जाणवत असते. आणि डॉक्टर म्हणतात की सोनोग्राफी अगदी छान आहे. बाळाचे मुवमेंटसुद्धा खूप छान आहेत आणि बाळाच्या हृदयाचे ठोकेसुद्धा आता सुरू झालेले आहेत. आता डॉक्टरांनी हे सगळं सांगितल्यानंतर जीवा नंदिनीला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. जीवा नंदिनी म्हणतात की असं कसं होऊ शकतं? मिसकॅरेज झाल्यानंतरसुद्धा डॉक्टरांना हृदयाचे ठोके आणि बाळाची हालचाल कशी काय जाणवली असेल? हे ऐकून मानिनी तर खूप खुश झालेली असते, तिला आनंद झालेला असतो. आता जीवाला आणि नंदिनीला असं वाटतं की कदाचित डॉक्टरांनी सासूबाईसोबत आल्यात म्हणून आधीच त्यांना सांगून ठेवलं असेल आणि म्हणून त्यांनी आईंच्या समोर खोटं खोटं सांगितलं असेल. आणि जीवाला आणि नंदिनीला हेच वाटत असतं. नंदिनी मनातच म्हणत असते की आई माफ करा. एका मागून एक एक सत्य लपवण्यासाठी एका मागून मागून एक अनेक खोटं बोलावं लागतंय. खरं तर आम्ही तुमची फसवणूक करतोय. या गोष्टीची नंदिनीला वाईट वाटत असतं, पण त्यावेळेला तर डॉक्टर सोनोग्राफी झालेली असते आणि सोनोग्राफीचे हे रिपोर्ट्स आहेत ते त्यांचे जे मेन डॉक्टर आहेत त्या मेन डॉक्टरांना नेऊन दाखवलेले आहेत. आता ह्यांचे जे गायनॅकॉलॉजिस्ट आहेत तेव्हा जेव्हा ते सोनोग्राफीचे रिपोर्ट्स पाहतात आणि त्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. म्हणजे ते आनंदीचं मिसकॅरेज झालेलं असतानासुद्धा तिच्या सोनोग्राफीमध्ये बाळाची हालचाल आणि हृदयाचे ठोके कसे काय. आणि त्या सोनोग्राफीमध्ये असं कळलं की नंदिनीला ट्विन्स होते आणि त्याच्यातलं तिचं एक बाळ गेलं, पण एक बाळ तिचं अजूनही जिवंत आहे आणि त्याचे हृदयाचे ठोके अजूनही चालू आहेत. आता ही गोष्ट जेव्हा नंदिनी आणि जीवा डॉक्टरांना भेटायला येतात, आता नंदिनी आणि जीवाला आधीच प्रश्न पडलेला असतो की मिसकॅरेज झालेलं असतानासुद्धा सोनोग्राफीवाल्या डॉक्टरांनी असं कसं सांगितलं असेल. आता नंदिनीचा पहिला प्रश्न असतो की डॉक्टर तुम्ही सोनोग्राफीच्या डॉक्टरांना सांगून ठेवलं होतं का की रिपोर्ट खोटा सांगायला. डॉक्टर म्हणतात नाही, मी त्यांना काहीही सांगायला सांगितलं नव्हतं आणि त्यांनी जे सांगितलं ते बरोबरच आहे आणि ते खरं आहे. जीवानंदिनीला आता इथे मोठा धक्का बसलेला आहे. जीवानंदिनी म्हणतात की काय, पण डॉक्टर माझं तर मिसकॅरेज झालं ना. त्यावर डॉक्टर म्हणतात की हो तुमचं मिसकॅरेज झालं ही गोष्ट खरी आहे आणि सोनोग्राफीचा रिपोर्टसुद्धा खराच आहे. त्यावर आता नंदिनी आणि जीवा म्हणतात की म्हणजे डॉक्टर आम्हाला काही कळलं नाही आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात की मिरॅकल, खूप मोठा चमत्कार झाला आहे तुमच्यासोबत. जीवा म्हणतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे डॉक्टर तुम्हाला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की देशमुख तुमच्या मिसेसचं मिसकॅरेज झालं ही गोष्ट जितकी खरी आहे तितकीच गोष्ट ही सुद्धा खरी आहे की तुमच्या बायकोच्या पोटात एक बाळसुद्धा आहे. जीवा म्हणतो डॉक्टर आम्हाला काही समजेल असं क्लिअर काहीतरी सांगा ना. डॉक्टर म्हणतात हो हो सगळं सांगते. डॉक्टर म्हणतात नंदिनीचं एक मिसकॅरेज झालं ही गोष्ट खूप मोठी आणि त्रास देणारी आहे, पण त्यासोबत एक सुखद गोष्ट म्हणजे मिस नंदिनीच्या पोटामध्ये आणखीन एक बाळ आहे. म्हणजे त्यांना ट्विन्स होणार होते आणि त्यांचं मिसकॅरेज झालं, त्याच्यामध्ये त्यांचं फक्त एकच बाळ दगावलं गेलं आणि त्यांचं एक बाळ अजूनही आहे. आता मात्र ही गोष्ट ऐकल्यानंतर जीवा आणि नंदिनीला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि डॉक्टर म्हणतात की तेव्हाच मी तुम्हाला सांगत होते की सोनोग्राफीचा रिपोर्ट खरा आहे. म्हणजे सोनोग्राफीमध्ये बाळाची अजूनही हालचाल दिसते आणि बाळाचे ठोकेसुद्धा आज दाखवलेले आहेत. आता मात्र जीवाला काय करू आणि काय नकोसं झालेलं असतं, खूप आनंद झालेला असतो. पण डॉक्टर आता इथे जीवा आणि नंदिनीला स्ट्रिक्ट सांगत असतात असे चमत्कार सारखे सारखे होत नाही. नंदिनी तुमच्या बाबतीत 2 वेळा अपघात झालेला आहे. पहिल्यांदा तुमचं बाळ वाचलं, पण दुसऱ्यांदा तुम्ही एक बाळ गमावलेलं आहे. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही गोष्टी आधी तुम्हाला बाळाचा विचार करायचा आहे. अगदी एक पाऊल टाकताना सुद्धा तुम्हाला बाळाचा विचार करायचा आहे.
कारण ह्या अशा चमत्कारासारख्या गोष्टी सारख्या होत नाही आणि नशीब आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतं असं नाही. त्याच्यामुळे यापुढे तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे, तुमच्या बाळाला जपायचं आहे. आता जीवा म्हणतो की मी यापुढे नंदिनीला काही त्रास होणार नाही आणि बाळाला काही त्रास होणार नाही याची 100% खात्री घेणार. इकडे दिव्याला घर मिळत नसतं, कारण ती सिंगल असते आणि सिंगल मुलींना आजकाल कोणी घर देत नाही असं दिव्या पार्थला सांगत असते. दिव्या म्हणते की मला जर घर मिळवायचं असेल तर मला घर मालकाला हे सांगावं लागेल की माझं लग्न झालं आहे आणि माझं एक पार्टनर आहे आणि तरच मला घर मिळू शकतं. कारण ह्या शहरामध्ये एखाद्या सिंगल मुलीला राहायला कोणी सहजासहजी जागा देत नाही. आता पार्थ म्हणतो मग याच्यावर तुम्ही काय करणार आहात? तेव्हा दिव्या म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आहे ना पार्थ देशमुख, मी तुमचं नाव लावून तुमच्या नावाचं मंगळसूत्र मला गळ्यात घालावं लागेल आणि तेव्हाच घरमालकाचा विश्वास बसेल की माझं लग्न झालेलं आहे. पार्थ म्हणतो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? इथे दिव्या म्हणते की अहो खरं थोडी ना घालणार आहे, खोटं मंगळसूत्र घालणार आहे मी आणि फक्त माझ्या पुढे तुमच्या नावाचं नाव लावावं लागणार आहे. त्यावर आता पार्थ म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही, मला ह्या गोष्टीवर विचार करावा लागेल. आणि हे यांचं बोलणं चालू असतं त्याच वेळेला पार्थला इथे काव्याचा फोन येतो, व्हिडिओ कॉल असतो आणि आता पार्थ काव्याशी व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच इथे दिव्या मुद्दामून जाऊन पार्थला मिठी मारते आणि तेवढ्यातच हे सगळं काही आता काव्याने पाहिलेलं असतं. काव्या फोनवर बोलता बोलता जिना उतरून खाली येत असते आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की इथे दिव्या आणि पार्थ दोघंसुद्धा एकत्र आहेत आणि त्याच वेळेला काव्याचा आता तोल जातो आणि काव्या पुन्हा एकदा जिन्यावरून खाली कोसळते. आणि तेवढ्यातच आता इकडे जीवा आणि नंदिनी हॉस्पिटलमधून जस्ट घरी आलेले असतात आणि ते घरी येतात तेवढ्यातच आता नंदिनीच्या फोनवरती नंदिनीच्या आईचा फोन येतो आणि तेव्हा आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काव्या ही जिन्यावरून खाली पडल्याची गोष्ट आता इकडे नंदिनीला समजलेली आहे. आता ही गोष्ट ऐकून मात्र नंदिनीला खूपच मोठा धक्का बसलाय. नंदिनी म्हणते पण आई हे सगळं कसं झालं आणि काव्या कशी आहे? काव्या आता पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असते. नंदिनी म्हणते की आई आत्ताच्या आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, मी लगेचच हॉस्पिटलमध्ये येते. आता हा एवढा मोठा गोष्ट ऐकून जीवा आणि नंदिनीला दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा तडक आता हॉस्पिटलमध्ये धावत निघून गेलेले असतात. तिकडे काव्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तिकडे पार्थ आता काव्याची वाट पाहत असतो. म्हणजे काव्याला इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेले असतात कारण तिच्या डोक्याला प्रचंड खूप जास्त मार लागलेला आहे. जीवा आणि नंदिनी म्हणतात की पार्थ काय झालं, नक्की कशी काय काव्या पडली, कसं झालं हे सगळं? आता मात्र इथे पार्थ खूपच रडत असतो कारण या सगळ्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत असं पार्थला सुद्धा वाटत असतं. पार्थला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. नंदिनी म्हणते पार्थ सांगा ना काय झालं, तुम्हाला माहिती आहे का? मला आईचा फोन आला आणि फक्त तिने मला एवढं सांगितलं की काव्या पडली आहे, पण काय झालं कसं झालं काहीच माहीत नाही. पार्थ बोला ना काय झालं? पार्थ मात्र ते प्रचंड रडत असतो. जीवासुद्धा आता पार्थला समजूत घालत असताना म्हणतो की आता बोलणारे काय झालं, तू बोलशील तेव्हा मला कळणार आहे ना. पार्थ म्हणतो की आता ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळं झालं हे सगळं. नंदिनी म्हणते पार्थ हो असं काय करताय तुम्ही, स्वतःला का जबाबदार ठरवताय, पण नक्की काय झालं हे सांगा तरी. तेव्हा मात्र आता पार्थ हा झालेला सगळा काही प्रकार आहे जीवा आणि नंदिनीला सांगत असतो. म्हणजे ज्या वेळेला काव्याचा व्हिडिओ कॉल येतो आणि तिच्याशी फोनवर बोलत असताना ऑफिसमध्ये दिव्याने जो काही प्रकार केला आणि त्या सगळ्यामध्ये आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच्यामुळेच काव्यांचा जिन्यावरून पाय घसरून त्या खाली कोसळल्या आणि आता इथे पार्थ रडत म्हणतो की ह्या सगळं काही माझ्यामुळे झालेलं आहे. नंदिनी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काव्याला आणि बाळाला काही होणार नाही आहे, दोघंसुद्धा सुखरूप असणार आहेत. तर पार्थ आता इथे म्हणत असतो जर काव्याला आणि बाळाला जर काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही आहे. तर प्रेक्षकांना ते इकडे काव्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट तर झाली आहे, पण नक्की काय होणार आहे, काव्याचं बाळ वाचेल की नाही हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि रोजचे असे नवीन अपडेट सगळ्यात आधी जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असे येणारे नवीन अपडेट नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.